अरे मी आतापर्यंत 20 लोकांना या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. माझ्यापुढे हा प्रश्न आहे, अगदी स्पष्टपणाने बोलतो. प्रत्येक गोष्टीचा मीडियाने विपर्यास करू नये. मी उलट बोलतोय की माझी कुठल्या प्रकारची नाराजी नाही. याचं कारण माझ्या नेतृत्वाने जे काही या ठिकाणी निर्णय दिलेला आहे, उमेदवारी दिलेली आहे, ती आम्हाला स्वीकारावी लागेल. हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तिथं नाराजी त्याला दिली आणि मला का नाही दिली ही नाराजी नाही आहे. आत्तापर्यंत मी घडलेल्या घटना मात्र लोकांनी विचारल्या, त्याची उत्तरं दिलेली आहेत. कारण मागच्या लोकसभेला 24 मार्चला माननीय अमित शहानी मला दिल्लीला बोलवलं. त्या ठिकाणी तत्कालीन आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, सन्माननीय बावनकुळे साहेब होते. आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की अमरावतीची जागा ह्यावेळेला तुम्ही लढू नये, ती आम्हाला हवी आहे, समजा भाजपला हवी आहे. मी त्यांना सांगितलं माझी 6वी टर्म आहे, मी निवडून आलो तर मी त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री होतो, त्यामुळे त्यापेक्षा मोठं पद आम्ही तुम्हाला देणार आहोत, राज्यपाल. आणि तिथल्या तिथं आदेश दिला दोघांना, CM डेप्युटी CMला, तुम्ही असा प्रस्ताव राज्यपालांचा अडसोळ्यांचा माझ्याकडे आत्ता लेखी स्वरूपात द्या. आता या घटनेला येणाऱ्या 24 तारखेला 2 वर्ष होत आहेत. मधल्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु आम्हाला दिलेला शब्द पाळलेला नाही. ही नाराजी का असू नये? ही संपूर्ण झालेल्या घटनेविषयीची नाराजी. आज काय घडलं त्याच्याविषयी नाही आहे. आमच्या नेत्यांनी घेतला निर्णय, ज्योती वाघमारेंना त्या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी दिली. त्याने घेतलेला निर्णय आम्ही स्वीकारलेला आहे. आमची नाराजी असायचा काही गरज नाही. पण आम्हाला डावललं गेलं जाणीवपूर्वक, हा विषय आहे ना. एकीकडे तुम्हाला अंधारात ठेवण्यात आलं असं नाही, अंधारात वगैरे नाही. मी सातत्याने संपर्कामध्ये शिंदे साहेबांच्या आहे. 2-3 वेळा अमित शहा साहेबांची भेट घेऊन ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. आता तरीसुद्धा जर त्याचा दखल घेतली जात नसेल तर कुणाला दोष द्यायचा? आपल्या नशिबाला. आणि म्हणून जीवन हे जगत राहायचं आहे. जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचं आहे. ते केलेलं आहे. माझ्या भूतकाळामध्ये मी केलेलं आहे. 5 वेळा मी खासदार म्हणून निवडून आलेलो आहे. 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे. स्पीकर पॅनलवर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची अटलजीच्या गव्हर्नमेंटमध्ये संधी मिळालेली आहे. आणि त्या पलीकडे केमिकल फर्टिलायझर कमिटीचा, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून 5 वर्ष मी काम केलं. माझ्याकडे पुंजी जी आहे ती भरपूर आहे, ज्यामध्ये मेरिट आहे, ज्याची दखल संपूर्ण देशाने घेतलेली आहे. आता ज्या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे आणि घेतली नसेल तर कुणाला दोष द्यायचा, कशाकरता द्यायचा? नाराजी कुणाविषयी प्रकट करायची? घडलेल्या ज्या काही घटना त्याविषयी नक्की अंतर्मनामध्ये एक नाराजी असते. असं हां, इथं जे तुमच्यासमोर जे उभं आहे आणि तुम्ही मला जे बोलवलेले आहेत, मला उगीच बोलवलं तुम्ही? अनेक वेळा येतो इथं. आज एक प्रसंग लक्षामध्ये घेऊन तुम्ही मला बोलवलं ना. इच्छा होती का म्हणजे काय? का असू नये? कुठं आम्ही कमी पडतो? दिलेल्या शब्दाचा प्रश्न आहे ना. त्यामुळे इच्छा असल्या नसण्याचा काय संबंध येतो? असलीच पाहिजे आणि ती मेरिटवरची आहे. ओके, धन्यवाद.